आज नांदेड शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे गॅस दरवाढीच्या संदर्भामध्ये असेल किंवा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याच्या संदर्भात असतील आणि या शासनाचा भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही धरणे आंदोलन नांदेड कलेक्टर ऑफिसच्या समोर सर्वांनी मिळून तालुक्यातील असतील जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते आज जवळपास 1000-1500 कार्यकर्ते जमा झाले होते आणि एवढ्या उन्हामध्ये सुद्धा मोठे यशस्वी आंदोलन आम्ही करून आता कलेक्टर साहेबांची भेट घेतली। गॅस सिलेंडरचे भाव तुम्ही पाहत असाल, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मी म्हणेन चुकीच्या धोरणामुळे हे भाव दरवाढ झालेली आहे। व्यावसायिक सिलेंडर सुद्धा मागलेत भेटत नाहीत। नांदेडमध्ये जवळपास 30,000 विद्यार्थी शिक्षणासाठी नांदेडला आलेले असतात। त्या मेस असतील, हॉटेल्स असतील, त्याला पुरवठा कमी होत असल्यामुळे त्याचे जेवणाचा सुद्धा वांदे लागलेले आहेत आणि हे झालं वैयक्तिक नांदेड शहरापुरतं, पण महाराष्ट्र असो किंवा भारतामध्ये असो या भाजप सरकार शेतकऱ्यांची कुचंबना करत आहे। आज परवा शासनाने कर्जमाफीची जी घोषणा केली ती फसवी घोषणा आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं देवेंद्र फडणवीस की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करतो। शेतकऱ्याचा सातबाराचा कोरा नाहीच, फक्त 50,000 रुपयाची किंवा 1.5 लाखापर्यंत 2 लाखापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्याच्या चुकीच्या निर्णय आणि शेतकऱ्याची फसवणूक हे सरकार करत आहे। शेती मालाचे भाव मागच्या वेळेस सोयाबीनचे भाव 400-500 वाढवले केले आणि पुन्हा आता कमी केलेत, म्हणजे शेतकऱ्याला शेतीला भाव नाही, सिलेंडरचे भाव वाढवलेले आहेत, खताचे भाव असा कोणताही वस्तू सांगा, डाळ वाढलेली आहे, ज्वारी वाढलेली आहे, गहूचं सगळ्या बाबतीमध्ये कोणता वाढ कोणता कमी जास्त सगळं वेगवेगळ्या माध्यमातून कसं गुमराह करून ते सरकार जनतेला कसं फसवत आहेत आणि या सगळ्या फसवणुकीच्या विरोधामध्ये आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या सूचनेनुसार आज आम्ही नांदेड येथे हे आंदोलन केले आणि कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देऊन आमच्या व्यथा आणि आमच्या कथा आणि जे आमच्या वेदना आहेत हे आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या जनतेच्या वेदना आम्ही कलेक्टर साहेबांकडे मांडलेल्या आहेत आणि निश्चितच हे सरकार आमच्या त्या आंदोलनाचं बोध घेईल। कलेक्टर ऑफिस आपण सिलेंडर आंदोलन हे सिलेंडर यासाठी आणलेले किंवा सिलेंडर एक सिलेंडर नांदेडमध्ये भेटतच नाहीत। सिलेंडरच्या रांगा लागलेल्या आता तुम्ही पाहत असाल तर एक सिलेंडर रिकामा सिलेंडर आम्ही हे कलेक्टर साहेबांना दाखवण्यासाठी आणले की बघा हे काय चाललंय, सिलेंडर पाहिजे म्हणजे सिलेंडर रिकामे घेऊन लोक नांदेडमध्ये जवळपास गलोगल्या फिरत आहेत। सिलेंडरच्या रांगा लागल्या तर वितरक लोक फसवणूक करत आहेत, स्टॉक बाजूला करून बऱ्याच जागी आज भाग्यनगर पोलीस स्टेशनने एक FIR दाखल झालेला आहे सिलेंडरच्या बाबतीमध्ये। तरी आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली पाहिजे मी या सगळ्या गोष्टीचा बोध घ्यावा आणि सूचना द्याव्यात।